वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। 16 फेब्रुवारीला शनीचा अस्त झाला होता। या आठवड्यामध्ये 19 मार्चला शनीचा पुन्हा उदय होत आहे। आतापर्यंत शनीच्या अस्तामुळे काही राशींना फायदा झाला होता, तर काही राशींची कामे फार लांबणीवर पडली होती। ह्या आठवड्यामध्ये शनी आणि शुक्र हे मित्रग्रह युती योगात असल्यामुळे शनीच्या कुंभ आणि मकर राशी तसेच शुक्राची तूळ आणि वृषभ राशीला लाभदायक आहे। पण ही युती इतर सर्व राशींना काय फल देणार हे आता आपण पाहू। मेष रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे। तृतीय षष्टेश बुध व्ययस्थानामध्ये आहे। आपल्या तब्येतीची काळजी या आठवड्यात घ्या। चंद्राच्या चतुर्थ स्थानातील भ्रमणाने तुमच्या मनावरचा ताण कमी होईल। आईच्या सहवासाने आनंद मिळेल। धनेश लाभेश म्हणजेच शुक्र आणि शनी यांची युती लाभस्थानात होत असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यात उत्तम राहील। बराच काळ रखडलेली कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील। पंचमेश रवी व्ययस्थानात असल्याने कलाकारांना परदेश गमनाचे योग येतील। विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये परीक्षेसाठी जास्त मेहनत करणे आवश्यक आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी केलेल्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आलेली आहे। सहकार्यांचे उत्तम सहकार्य या आठवड्यात तुम्हाला मिळेल। व्यावसायिकांना हा आठवडा चांगला जाईल। दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा। वृषभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे। धनेश बुध लाभस्थानात आहे। एकूणच या आठवड्यामध्ये आर्थिक स्थिती अतिशय उत्तम राहील। राशी स्वामी शुक्र दशमेश शनी बरोबर दशम स्थानामध्ये युती योगात आहे। तुम्ही केलेल्या कामाची या आठवड्यामध्ये दखल घेतली जाईल। नोकर वर्गाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल, त्यामुळे तुमचे नियोजित काम यशस्वीपणे पूर्ण होईल। आठवड्याच्या मध्यात तृतीय चंद्राच्या तृतीय स्थानातील भ्रमणामुळे आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली जाणवेल। भावंडांच्या गाठीभेटी या आठवड्यात होतील। पोस्ट, टेलिफोन, रेल्वे, दळणवळण या खात्याशी निगडीत असणाऱ्यांना अथवा या खात्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला जाईल। घरातील वातावरण तुमच्यासाठी या आठवड्यात अनुकूल आहे। आईकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आठवडा चांगला जाईल। मारुतीची उपासना सुरू ठेवा। मिथुन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे। धनेश चंद्र प्रथम स्थानात असल्यामुळे स्वतःसाठी काही खरेदी करण्यामध्ये आनंद मिळेल। आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील। राशी स्वामी बुध राहू बरोबर युती योगात असल्याने नोकरी व्यवसायात तुमच्याविषयी काही विरोधी वातावरण निर्माण होणार नाही, ह्याबद्दल जागरूकता असावी। दशमेश गुरु लाभस्थानात असल्याने तुमच्या कष्टांना योग्य न्याय मिळेल। चतुर्थ स्थानातील केतूमुळे घरातील वातावरण नरम गरम राहील। जास्तीत जास्त ध्यानधारणा मेडिटेशन या आठवड्यात करा। विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी या आठवड्यात जास्त मेहनत करावी लागणार आहे। मारुतीची उपासना सुरू ठेवा। कर्क रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे। परदेशी जाणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे। विजा संबंधीची कामे या आठवड्यात पूर्ण होतील। आठवड्याचा मध्य खूप चांगला जाईल। राशी स्वामी चंद्र तुमच्याच राशीतून भ्रमण करत असल्यामुळे नवीन उत्साह आणि चैतन्य निर्माण करेल। धनेश रवी भाग्यस्थानी असल्यामुळे दानधर्म या आठवड्यात नक्की करा। वडिलांकडून काही आर्थिक लाभ या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जास्त मेहनत या आठवड्यात करावी लागणार आहे। आठवड्याच्या शेवटी भावंडांबरोबर एखादी लहान सहल नक्की करा, त्यामुळे पुढच्या आठवड्यासाठी तुम्हाला नवीन उत्साह जरूर मिळेल। गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा।
सिंह रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. मित्रपरिवार किंवा मोठ्या भावंडांसाठी या आठवड्यामध्ये तुमच्याकडनं काही खर्च केला जाईल. मानसिक समाधान मिळवण्यासाठी या आठवड्यामध्ये ध्यानधारणा जास्त करा. राशी स्वामी रवी सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे हे तुमच्यासाठी प्रथम कर्तव्य राहील. कुठल्याही गोष्टीचा जास्त ताण न घेता वाचन, चिंतन, मनन केल्यास जास्त उत्तम राहील. धनेश लाभेश बुध अष्टमात असल्यामुळे अचानक धनलाभाचे योग येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आठवडा चांगला जाईल. सप्तमातील शनी शुक्र युतीमुळे वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास, आठवड्याच्या सुरुवातीला राशीच्या दशम स्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आपल्या व्यवसायातील गुप्तशत्रूंपासून त्रास होण्याची शक्यता या आठवड्यात आहे. लाभेश चंद्राचे भ्रमण जेव्हा लाभस्थानातून होईल तेव्हा घटना तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील. मनातील बऱ्याच इच्छा या आठवड्यात पूर्ण होतील. व्ययश रवीची सप्तम स्थानातील उपस्थिती वैवाहिक सौख्यासाठी पूरक नाही. राशी स्वामी बुधाची राहू बरोबरची युती मनाचा गोंधळ वाढवणारी आहे. कुठलाही निर्णय घेताना घाई गडबड होणार नाही याची काळजी घ्या. आठवड्याचा शेवट मात्र चांगला होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी चांगली तयारी करावी. देवीची उपासना सुरू ठेवावी. तुळ रास, आठवड्याच्या सुरुवातीला दशमेश चंद्राचे भ्रमण राशीच्या नवम स्थानातून होत आहे. भाग्येश व्ययश बुध षष्ठ स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात असल्याने नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य या आठवड्यात मिळणार नाही. उलट त्यांच्याकडनं जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. दशमेश चंद्राचे दशम स्थानातून होणारे भ्रमण तुमच्या नोकरी व्यवसायासाठी चांगले आहे. कामामध्ये उत्साह आणि ऊर्जा जाणवेल. लाभेश रवी षष्ठ स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या आठवड्यामध्ये मामा मावशांकडनं काही लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा कालावधी चांगला जाणार आहे. कलाकारांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. आठवड्याच्या शेवटी मात्र मनोरंजनावर खर्चाचे प्रमाण वाढलेले असेल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. आरोग्याबाबत या आठवड्यात सतर्क राहा. राशी स्वामी मंगळ चतुर्थ स्थानातून भ्रमण करत आहे. चतुर्थ स्थानामध्ये शनी शुक्र युती आधीपासूनच आहे. घरातील वातावरण या आठवड्यात चांगले राहील. नवीन घराच्या गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला आहे. भाग्येश चंद्र भाग्यस्थानात आल्यावर उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असणाऱ्यांची कामे पूर्ण होतील. नोकरीत बदल अथवा नवीन नोकरीचा विचार करत असणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना हा आठवडा परीक्षेसाठी चांगला जाईल. आठवड्याच्या शेवटी लाभस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण नक्कीच तुमच्यासाठी लाभदायक असेल. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिकांचा पाहिजे तसा व्यवसाय या आठवड्याच्या सुरुवातीला होणार नाही. अष्टमेश चंद्राचे अष्टम स्थानातून भ्रमण होत असताना अचानक धनलाभाचे योग येऊ शकतात. भाग्येश रवी चतुर्थ स्थानातून भ्रमण करत असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. राशी स्वामी गुरुची पंचम स्थानातील उपस्थिती विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगली जाईल. कलाकारांसाठी आठवडा चांगला जाईल. नोकरीतील वातावरण वरवर चांगले वाटेल, पण आतून कोणीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करत राहील. त्यामुळे या आठवड्यामध्ये थोडं सावध राहण्याची आवश्यकता आहे. रवीची उपासना सुरू ठेवा. मकर रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र षष्ठ स्थानामध्ये असल्यामुळे जोडीदाराशी पटवून घ्यावे लागेल. व्यापारी वर्गाला तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. राशी स्वामी शनी शुक्राबरोबर धनस्थानामध्ये युती योगात असल्याने नोकरीमध्ये बढतीने अथवा पगारवाढीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. सप्तमेश चंद्र जेव्हा सप्तम स्थानावरून भ्रमण करेल तेव्हा जोडीदाराशी संबंध सुधारतील. विद्यार्थ्यांना देखील परीक्षेचा कालावधी चांगला जाईल. आठवड्याच्या शेवटी भाग्यस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे एखाद्या तीर्थक्षेत्रातील यात्रेचा आनंद तुम्हाला मिळेल.
देवीची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. पंचमेश बुध धनस्थानामधून भ्रमण करत आहे. कलाकारांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली होणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हा काळ उत्तम आहे. षष्ठेश चंद्राचे षष्ठ स्थानातून भ्रमण होत असताना कर्जाविषयीची कामे या आठवड्यात करायला काही हरकत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश प्राप्त होईल. नोकर वर्गाकडून या आठवड्यात चांगले सहकार्य अपेक्षित आहे. सप्तमेश रवी धनस्थानात असल्यामुळे जोडीदाराकडून या आठवड्यात काही फायदा होण्याची शक्यता आहे. राशीस्वामी शनी भाग्येश शुक्राबरोबर युती योगामध्ये तुमच्याच राशीमध्ये असल्यामुळे भाग्यात वृद्धी होईल. हातून देवकार्य घडण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण ह्या आठवड्यात चांगले राहील. आठवड्याच्या शेवटी अचानक धनलाभाचे योग येतील. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास, आठवड्याच्या सुरुवातीला पंचमेश चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. घरातील वातावरण चांगले राहील. चतुर्थेश सप्तमेश बुध लग्न स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात असल्याने निर्णय घेताना गोंधळ उडण्याची शक्यता आहे. कुठलेही महत्वाचे निर्णय या आठवड्यात घेणे टाळा अथवा पुढे ढकला. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य या आठवड्यात मिळणार आहे. पंचमेश चंद्राचे पंचम स्थानातून भ्रमण होताना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने हा आठवडा चांगला जाईल. कलाकारांना देखील हा आठवडा चांगला जाणार आहे. राशीस्वामी गुरु धनस्थानामध्ये आणि धनेश मंगळ व्ययस्थानात असल्यामुळे स्वतःवरच या आठवड्यात जास्त पैसा खर्च होणार आहे. या आठवड्यात प्रवासाचे योग येणार आहेत आणि प्रवासामुळे फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन बढतीचे योग येण्याचा संभव आहे. गजाननाची उपासना सुरू ठेवा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि यापुढेही प्रत्येक आठवड्यामध्ये राशी भविष्य जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.